पारगाव टीम सलामीची जोडी मैदानात दाखल करा. आपण पारगाव टीम लगेच सलामी जोडी मैदानात दाखल करा. सोन्या गायकवाड, सोन्या गायकवाड यांना आता विनंती आहे आपण मैदानात दाखल व्हा. मजा आली खरोखर 40+ मॅचेस मध्ये. मिथून दादा ही तुमची संकल्पना आवडली. पुढल्या वर्षीमध्ये देखील याच्यामध्ये आणखी काहीतरी बदल आणा. ओपनचा 40+ आणा, आणखी मजा येईल. खरोखर 40+ जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून बरंच काही शिकायसारखं आहे. त्यांची शिस्त आहे, त्यांचं खरं तर जे मैत्रीपूर्वक सामने पाहायला मिळतात हे सर्व काही 40+ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आयोजन कमिटीचं मिथुनदादा म्हात्रे असतील, भूषणदादा म्हात्रे असतील यांचं आपण कौतुक करूयात की तुमची संकल्पना गेल्या वर्षीमध्ये आपला संघ झाले नाही आहेत, पण यंदाच्या वर्षामध्ये लवकर आपण ही संकल्पना रुजू केलीत आणि त्यामध्ये आपल्याला घवघवीत यश देखील मिळालेत. 40+ खेळाडू ज्यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला. अनेक सारे खेळाडू ज्यांच्या आज एकत्र येतात, जुन्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात. हा खरं तर त्यांना आनंद आहे. बऱ्याच वर्ष क्रिकेट त्यांनी काळ गाजवलाय आणि आज सर्व 10 40+ इथं संघ आलेत. त्यांचा देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. चला सलामीची जोडी मैदानात दाखल होईल. पारगाव टीम आणि त्यांच्या विरुद्ध याच विभागातील रांजणपाडा, रायगड जिल्ह्यातील एक नामांकित संघ ज्याने कित्येक वर्ष आपल्या नावाचा ब्रँड बनवला. आणि जर पाहायला गेलात तर त्यांनी क्रिकेटमध्ये आपली हुकूमत गाजवली. चॅलेंजर पारगाव, मग सोन्या गायकवाड असतील, नरेश गायकवाड असतील, मला तर आठवते कमलाकर मामाची. खरं तर हा गोलंदाज ज्याने खरं किती काळ गाजवला, बरेच सारे खेळाडू घडवले. असे अनेक खेळाडू आज आपल्या खेळताना पाहायला मिळतील. पुढ्यात आपण मैदानाकडे जिथं रांजणपाडा या संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ती पारगाव टीमला. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. ऑन द स्ट्राईक आपण पाहू शकतोय सोन्या गायकवाड, नॉन स्ट्राईक इनला नीना तारेकर. ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. गोलंदाज शेखर पाटील रांजणपाडा संघाच्या वतीनं गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. 5 षटका आणि 5 गोलंदाज. आणि आपण वळतोय पहिले षटक हाताळण्यासाठी शेखर पाटील आला. आडव्या बॅटनं सोन्या गायकवाडचा फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल पाहायला मिळतात. मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता जिथं मिळाले जाईल ही एकेरी धाव. आणि एकेरी धावेची सुरुवात झाली ती म्हणजे पारगाव या संघाची. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला सूर्यकांत मोकल तर दुसऱ्या बाजूला सोन्या गायकवाड. नावाप्रमाणे ज्यानं कामगिरी केलं. अनेक साऱ्या मैदानामध्ये सोन्या गायकवाडचा जलवा पाहायला मिळाला आहे. अनेक रेकॉर्ड सोन्या गायकवाडच्या देखील नावावर आहेत. 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा सोन्या गायकवाडनं 40+ मध्ये केलाय. नीना तारेकर ऑन द स्ट्राईक. डावखुऱ्याचे फलंदाज. पहिल्या चेंडूवर आक्रमण करायचा प्रयत्न होता. एलिव्हेशन कमी आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय शेखर पाटीलनं आणि पारगाव संघाला एक मोठा हादरा लागलाय. बॅक टू पॅव्हलियन परतावं लागेल ते म्हणजे नीना तारेकर या खेळाडूला.
राजेश पाटील नवीन खेळाडू मैदानात दाखल होतील. एक बाद एक अशी सुरुवात राहिली पारगाव संघाची. स्ट्राईकला राजेश पाटील तिसऱ्या क्रमांकावर दाखल होताना पाहायला मिळते. गोलंदाज शेखर पाटील दाखल झालाय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आलेल्या आडव्या बॅटनं हा फटका खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग करू शकले. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता. पडल्यानंतर थोडीशी हलकीशी उंची घेतली होती चेंडूनं. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली ते म्हणजे शेखर पाटील या गोलंदाजानं. अजूनही पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असताना चांगली गोलंदाजी शेखर पाटील यांची पाहायला मिळते. आखूट टप्प्याचा बॉल मिस स्ट्रोक. पुन्हा एकदा झेल उडालाय. क्षेत्ररक्षक जज करतात पण त्यांच्यापासून दूर राहिलाय. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर पण झेल घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले तिथं तैनात होते ज्यांनी या झेल मिस केलाय. त्यामुळे या चेंडूवर मिळाली गेली ही एकेरी धाव आणि एकेरी धावीनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 2 धावा. एक बाद 2 धावा पाहायला मिळतात. शेखर पाटीलचा बॉल थोडासा खालीच राहिलाय. हलक्या हाताने खेळून काढला होता. अगदी चेंडू चाललाय डीप मध्ये. प्रोटेक्शन आहे. इथून या चेंडूवर मिळाली जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 3 धावा. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 3. शेखर पाटील सध्या गोलंदाजी करतात. समोर राजेश पाटील. यावेळचा हा फटका झेल उडाला होता. पुन्हा एकदा झेल मिस केला रांजणपाड्याच्या क्षेत्ररक्षकांना. हातातून चेंडू निसटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र या चेंडूवर मिळायला गेल्या त्या 2 धावा. या 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 5. 1 बाद 5. पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये पारगाव संघानं बॅटिंग करत असताना धावा जमा केल्या त्या रांजणपाडा संघाच्या विरुद्ध 1 बाद 5. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 5 धावा. पांडुरंग पाटील येतात गोलंदाजी करण्यासाठी रांजणपाडा संघाच्या वतीनं. आणखीन एक 40+ मास्टर खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झालाय. सोन्या गायकवाडच्या बॅट मधून स्विचिटचा फटका. एका टप्प्याने चेंडू चाललाय. ओ दुरूप. मिळतील धावा 4. पहिला चेंडू स्लोवर होता. अगदी अगोदरच ठरवलं होतं. स्विच केला आणि त्यानंतर रिव्हर्सचा फटका एका टप्प्याने गेला. सीमारेषा पलीकडे मिळाल्या गेल्या त्या 4 धावा. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 9. सोन्या गायकवाड सध्या खेळतोय. 3 चेंडू त्यानं फेस केले. 6 धावा धावपटावर पाहायला मिळतात. नॉस्ट्राईक एंडला राजेश पाटील यांना आपण पाहू शकतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. रिव्हर्सचा फटका सजवलाय सोन्या गायकवाडनं. सुबी चीट करत असताना बॅक टू बॅक रिव्हर्सचे 2 चौकार आलेत सोन्या गायकवाड यांच्या बॅटमधून. तेरा धावा धावपडला लागले गेल्यात. दुसरी षटक प्रगती पथावर पांडुरंग पाटील सध्या गोलंदाजी करतात. रिव्हर्सचे 2 चौकार आहेत सोन्या गायकवाडच्या नावावर. आणि जर विचार केला तर 4 बाईक ज्या खेळाडूच्या नावावर आहेत
हा विक्रम देखील सोन्या गायकवाडने केलाय. 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचे विक्रम देखील ज्याने घडवलेत. ज्याच्या तालमीमध्ये आकाश तारेकर, सुमित डोंगरे सारखे नामांकित खेळाडू घडलेत. आणि सध्या सोन्या गायकवाड काय कमालीची बॅटिंग करतोय. पुढे आले, चेंडूला पाठवलं आउट ऑफ द पार. चेंडू चालला हवेच्या पलीकडं. आजच्या रात्री झालेला आणखीन एक हा लांब षटकार. सोन्या गायकवाड ऑन द फायर. वय वर्ष 48 आहे आणि चांगली खरं तर बॅटिंग करतात ते म्हणजे सोन्या गायकवाड. 5 मध्ये 16 बनवल्यात. हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगल रन्स मिळेल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेल्या त्या 20 धाबा. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगलासा मुद्दा सागर पाटील यांनी देखील छेडला की नावाप्रमाणेच खरं तर सोनेरी कामगिरी केली. मार्केटमध्ये ज्याप्रमाणे सोन्याचा भाव वाढत चाललाय तसाच खरं तर जसं वय वाढलंय पण खेळी तीच आहे आणि सोन्यासारखी कामगिरी करणारा सोन्या गायकवाड. राजेश पाटीलच्या समोर हा बॉल पडला. आडव्या बॅटनं फटका खेळून काढायचा होता. भन्नाट वेग पाहायला मिळतो पांडुरंग पाटील यांचा. 40+ खरं तर खेळाडू आहेत. कमालीचा खेळ अजूनही टिकवला. रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अजून त्यांची खरं तर पाहायला गेला तर चांगला खेळ पाहायला मिळतो. त्यांना चेंडू आणि बॉल चेंडू आणि फळीचा त्यांचा चांगलासा सराव आहे. क्रिकेटचा खरं तर प्रॅक्टिस ते चांगली करतात आणि असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आणि हेच पाहायला मिळते. धावपटला धाबा लागले गेले ते 20. या षटकातील शेवटचा बॉल आहे. फिरून खेळून काढलाय राजेश पाटीलनं. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलं जातं. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागले गेले त्या 1 बाद 24 धाबा. सूर्यकांत मोकल 30 षटक. आणखीन एक रांजणपाडा टेनिस मधील एक सर्वात मोठं नाव सूर्यकांत मोकलला पण पाहू शकता. 07 जर्सी क्रमांक परिधान करून सध्या मैदानात गोलंदाजीसाठी दाखल झाला. स्ट्राईकला सूर्य गायकवाड. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत देखील. ही खासियत आहे पारगाव संघाची आणि इथून मात्र सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि या 2 धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेले त्या 1 बाद 26 धाबा. पहिल्या चेंडूवर इथून 2 धाबा येताना पाहायला मिळतात. रांजणपाडा संघ खेळतोय. याच खरं तर विभागात एक नामांकित संघ आहे आणि 40+ म्हणण्यात तर गुरु मात्रे हे फार मोठं नाव आहे. रांजणपाडा टेनिस मधील सर्वात मोठं नाव, या विभागातील सर्वात मोठं नाव गुरु मात्रे. रिव्हर्सचा फटका पुण्याचा स्विच हिट केलाय. काय कमालीची नजाकत पद्धत आली तर फुटवरचा चांगला वापर केलाय. प्रोटेक्शन आहे पण इथून या चेंडूवर मिळाल्या जातील या 2 धाबा. धावपटला धाबा लागले गेल्या त्या 28 धाबा 28 रन्स. हाय कॉन्ट्रिब्युशन चांगलं पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर आगळे वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील सोन्या करतोय आणि त्यामध्ये देखील चांगले फटके त्यानं सुजवलेत या मॅच मध्ये. 2 रिव्हर्सचे मगाशी आपण चौकार पाहिलेत. पुढे आलाय आणखीन एक फटका ताणवलाय. चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईड इस्लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि कम्मालीचा झेल तिथे टिपला गेलाय. या मॅच मधील गोल्डन विकेट सोन्या गायकवाड झालाय झेल बाद. दुसरा हादरा लागलाय पारगाव टीमला.
भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं बक्षीस आलंय रांजणपाडा आणि पारगाव संघासाठी सुद्धा. षटकार हॅट्रिक साठी त्यांच्या कारचा VIP नंबर फॉर्च्युनरचा नंबर 24-24 आणि गोलंदाज सुद्धा विकेट हॅट्रिक घेतली तर सुद्धा 24-24 कॅश प्राइज हे भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीने दिलं जाईल. त्यांच्या कारचा VIP नंबर फॉर्च्युनरचा नंबर आहे 2424 हे बक्षीस दिलं जाणार आहे षटकारांच्या हॅट्रिक साठी आणि विकेट हॅट्रिक साठी. गोलंदाज दाखल झाला सूर्यकांत मोकल. हलक्या हातानं फक्त खेळायचा होता पण दोन क्षेत्रकाच्या मधून हा चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. बाईचा आलेला हा लॉंग स्टॉप रिझन मध्ये चौका. बत्तीस धावा धापडला लागत असताना मागील चेंडू पाहायला गेला तर 22 परिणामी मिळायला गेला. त्या 4 धावा लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. इथून आज विचार केला तर चांगला खेळ पाहायला मिळतो. रांजणपाडा संघाचे समर्थक देखील ह्या मॅचला एन्जॉय करतात. रांजणपाडा ग्रामीणचा संघ खेळला नाही पण आज 40+ खेळाडू खेळण्यासाठी दाखल झाले आणि त्यांना समर्थन करण्यासाठी बरेचसे त्यांचे गावाचे प्रेक्षक सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. सूर्यकांत मोकलचा बॉल आखूड टप्प्याचा होता बॅकफुटला जाऊन लॉफ्टेड केलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड रिझन क्लिअर करत एका टप्प्यानं सीमा पार. मिळतील धाबाच्या 4. 36 धाबा धापडला लागले गेल्यात. काय फटका कमालीचा सजवला. नरेश गायकवाड आलाय मैदानात आणि त्याच्या बॅट मधून हा लॉफ्टेडचा फटका पाहायला मिळालाय. मागील सामन्याचा हिरो कित्येक वर्ष कित्येक काळ ज्या खरं तर संघानं गाजवला आहे. चॅलेंजर पारगाव हे नाव रायगड जिल्हा असेल ठाण्यामध्ये जाऊन देखील अतिशय चांगली कामगिरी केली आहे. यावेळचा हा फटका खेळून काढायचा होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी पंबल राहिलेत. सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जाते आणि या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा आणि 2 धाब्यांशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 38 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. धावपटलावर धावा 38 पाहायला मिळतील आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उद्याच्या रात्रीमध्ये लक्ष असू द्या. महत्त्वाची सूचना आपण आयोजन कमिटीच्या वतीनं देतोय. उद्या जी बॅलन्स मॅच आहे ती उद्या ठीक 6:30 वाजता आपण खेळवणार आहोत. 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. कुशल स्मिथ आनंद स्ट्रायकर्स जासई आणि त्यांच्या विरुद्ध भैरवनाथ दुतुम उद्याची होणारी ही पहिली मॅच असेल. त्यानंतर भोम विरुद्ध खारकोपर, त्यानंतर भूमिका स्पोर्ट चिर्ले जी सुपर 8 मध्ये दाखल झाले ती त्यांच्या विरुद्ध खेळेल. आता जासई दुतुम जी मॅच होईल त्याच्यातून जिंकेल तो भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाविरुद्ध खेळेल आणि त्यानंतर 40+ विरुद्ध 40+ आणि सावळी विरुद्ध सेमीफायनलची मॅच. यावेळचा हा फटका सजवलाय. कमालीचा फटका खेळत असताना राजेश पाटील फुल टॉस आणि त्याला ब्लास्ट केलाय वाईडिश लॉंगॉनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. वैभव घरात आलाय आणि त्याचं स्वागत केलंय राजेश पाटीलनं. 6 मध्ये 13 बनवल्यात आणि फुलटॉसचा पूर्णपणे वापर केला आणि फुलटॉसला पूर्णपणे पाठवले सीमारेषा पलीकडे. षटकार. आणखीन एक तडाका मिड विकेटच्या पलीकडे चाललाय. आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक राजेश पाटीलच्या बॅट मधून हा प्रति हल्ला. दुसरा षटकार आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. राजेश पाटील ऑन द फायर आणि आणखीन एक षटकार आला तरी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं त्यांच्या कारचा VIP नंबर 2424 2424 रुपयाचा कॅश प्राइज हे दिलं जाईल. कमालीची फटकेबाजी केली आहे राजेश पाटीलना. 40+ ची सध्या आपण ही मॅच एन्जॉय करतोय. अतिशय हे दैवित्यमान आयोजन राहिलंय. एक लोकप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे आणि आज या स्पर्धेतील या रात्रीमध्ये 40+ चे 10 संघ खेळताना पाहायला मिळाले. धावपटा धावा लागल्या गेल्यात. 50 धावा. एकदा जोरदार टाळा वाजवा पारगाव टीम. 2 बाद 50 धावा या षटकाराने पूर्ण झाल्यात. यावेळचा हा फटका स्क्वेअर लेग पंजाच्या डोक्यावरून खेळून काढला. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त 21 धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 51 धावा. 51 रन्स. राजेश पाटील यांचा आपण विचार केला तर 8 मध्ये 20 वर खेळतात. नरेश गायकवाड ज्यांनी 3 बॉल मध्ये 6 बनवल्यात. पारगाव संघ म्हटलं की आनंद तारेकर सप्त हिंद केसरी बैला वादल बैलाची खरं तर मालक
आणि एक खरं तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आनंद तारेकर सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. धावपडला धावा लागले गेले ते 51. वैभव घरे सध्या गोलंदाजी करतोय. समोर नरेश गायकवाड आहे. यावेळेचा हा बॉल भन्नाट वेग आणि थोडंसं बेरेशन करण्याचा प्रयत्न शरीरपेक्षा थोडासा दूर राहिलाय, त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल. आणि एकेरी दाबेनीशी धावपटला धावा लागले गेले त्या 52. चला एक रिव्ह्यू तुमच्याकडे आहे, पण तो 10 सेकंदाच्या अगोदर तुम्हाला घ्यावा लागेल. चांगला बॉल आहे, पण तेवढाच फटका जरूर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळून काढला आहे. सिंगल रन्स इथून कंप्लीट केली जाईल. आणि एकेरी धाबेनीशी धावपटला धावा लागले गेले त्या 53 धावा, 53 रन्स. या षटकातील शेवटचा बॉल. 15 धावा खर्च केल्यात वैभव घरतनं मागील 5 चेंडूवर. 53 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल, त्याच्यावर हल्ला बॉल. आणखीन एक फटका सजवलाय. लॉंग लेगच्या वरतून चेंडू चाललाय जासई गावामध्ये. मिळतील धावा 6. रिप्ले पाहू शकताय काय कमालीचा एफर्ट आणि त्यानंतर लगेच स्वीप केलाय. लॉंग लेगच्या पलीकडे चेंडूला पाठवलाय षटकारा करता. एकूण 60 धावा धावपटाला लागले गेल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आपण इन्व्हाइट करूयात, विनंती केली जाते विंदणे, मरोई विंदणे आणि त्यांच्या विरुद्ध जासे 40+. यानंतर होणारी मॅच जासे 40+चे कॅप्टन आहेत, तर आपण विनंती करूयात मरोई विंदणे संघाची कॅप्टनला आपण लगेच रिपोर्टिंग करा. गोलंदाज मुरलीधर ठाकूर दाखल होत झालेत. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं त्यांच्या कारचा नंबर 2424 हे सुद्धा दिलं जाणार आहे. विकेट हॅट्रिक साठी, षटकार हॅट्रिक साठी बक्षीस आहे, तुम्ही मारा आणि कमवा. यावेळचा बॉल महेश पाटील पारगाव यांच्या वतीने सुद्धा बक्षीस आहे. प्रत्येक षटकाराला आता 200 रुपयाचा कॅश प्राइज. महेश पाटील आणि त्यांच्या वतीने बक्षीस आले. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 60 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा फटका, काय कमालीचा एफर्ट. फटका आवडण्यास एकदा जोडला टाळ्या होऊन जाऊ द्या. स्वतःला झोकलं आणि त्यानंतर राजेश पाटीलने कमालीचा फटका सजवलाय. चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. 40+चा खेळाडू आहे, पण आज खरं तर सर्व तरुणांना लाजबील अशी फटके त्यानं सजवलेत. रिप्ले पाहायला आवडेल खरं तर आई इब्राहिमच्या माध्यमातून. काय कमालीचा फटका. बॉल मुरलीधर ठाकूर यांचा अगदी खोलामध्ये टाकायचा होता, समोर पडला आणि स्वतःला झोकलाय आउट ऑफ द पार्क. चेंडू गेलाय सीमा पार, स्वतःला झोकला आणि त्यानंतर षटकार देखील पाहायला मिळाला. काय एफर्ट होता राजेश पाटील यांचा. काय कमालीचा त्यानं खेळ दाखवलाय. 10 बॉल मध्ये 32 वर खेळतात. एकदा जोरदार टाळा वाजवा राजेश पाटील यांच्यासाठी. आणखीन एक चेंडू पाठवलाय सीमा रेषा पलीकडं. आजच्या रात्रीची सर्वात लांबच लांब षटकार. आणि 3 षटकार झालेत. त्यामुळं या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं 2424 आणि आमचे महेशदादा पाटील यांच्या वतीने तब्बल 600 रुपये, म्हणजे टोटल 3000 रुपये, 3024 रुपये मिळतील. भूषणदादा म्हात्रे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यांच्या कारचा VIP नंबर 2424 हे सुद्धा बक्षीस दिलं जाईल. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा बक्षीस आहे रांजणपाडा टीम साठी. आणि अजून एक षटकाराला तर महेशदादा पाटील यांच्या वतीने टोटल 1000 रुपये दिले जातील, म्हणजे 600 दिलेत, अजून 400. बरोबर दादा. 72 धावा धावपडला लागले गेल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 बॉल मध्ये 38 वर तो खेळतोय. 11 मध्ये 38 पाहायला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी सध्या मुरलीधर ठाकूर यांची पाहायला मिळते, पण त्याच्यावर प्रति हल्ले चढवले गेलेत. आणखीन एक तडाखा लॉंग लेगच्या पलीकडं. चेंडू चाललाय, अंपायर डिसिजन येईल. एका टप्प्यानं सीमा पार. मिळतील धावा त्या 4. राजेश पाटील वैयक्तिक 42 वर खेळतात. 12 बॉल 42 धावा आणि धावपटला धावा लागले गेल्या त्या 76 धावा. 2 बाद 76. अजून एक षटकार आला तर महेशदादा पाटील यांच्या वतीनं राऊंड फिगर 1000 रुपयाचे कॅश प्राइज या खेळाडूला दिले जाईल. 50 धावा पाहायला मिळतील का. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 वर वैयक्तिक खेळतात राजेश पाटील. किरण पवारनं खरं तर अर्धशतकी खेळी केली होती. या वेळचा हा बॉल थोडासा खालीच ठेवला होता, पण
इथून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेग क्षेत्र मध्ये चेंडू निघून चालला. मिळाला जातील चेंडूवर 2 धाबा आणि या 2 धाब्यांशी धावपटला धाबा लागले गेल्या त्या 78 धाबा. आणि अजून एक षटकार आला तर अर्धशतक पाहायला मिळेल. राजेश पाटील यांच्या बॅटमधून षटकार आला तर 44 वर खेळतात 13 बॉल मध्ये. यावेळचा बॉल थोडासा खालीच राहिलाय पण त्यामुळे डॉट बॉल येतोय. पण बॅटिंग आवडलीच एकदा जोरदार टाळ्या होता राजेश पाटील यांच्यासाठी. कमालीचे खरं तर नाबाद 44 धाबा. 14 बॉल आणि नाबाद 44 धाबा. इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि पूर्वार्धामध्ये धावा जमा केल्या त्या पारगाव टीमनं 78 धाबा आणि 79 धाबांचं टार्गेट सेट केलंय ते रांजणपाडा टीमच्या समोर. पण आपण विनंती करूयात मोरई विंधाणी संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. मान्य श्री पंकजदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. फार इम्पॉर्टंट ही मॅच. सर दोन्ही कॅप्टन येतील. एका बाजूला आपण पाहायला मिळतील ते म्हणजे विंधणी टीमचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला जासई. मान्य श्री पंकजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. जासई आणि त्यांच्या विरुद्ध मरई विंधणी या दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला विंधणी टीमनं आणि त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. जशी मॅच संपेल तसा आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. यस रातोके कातील रायडू म्हात्रे यांचं इथं आगमन झालंय. आपलं सुद्धा स्वागत आहे. छोटा पॅकेज बडा धमाका. यंदा तुम्हाला रायडू असे भेटतात पण पुढल्या वर्षी भेटणार नाहीत लक्षात ठेवा. दुसऱ्या सत्रामध्ये आपण सागर पाटील बारगाव यांचा आवाज ऐकणार आहोत. फार महत्वाच्या मॅचेस आहेत. अजून एकदा रेस होणार आहे लक्ष असू द्या. अजून एकदा रेस होईल आणि जे मगाशी धावलेत त्या खेळाडूंना धावता येणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या खेळाडूंना धावण्याचं नाव द्यावं लागेल. ही महत्वाची सूचना आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि आणखीन एक महत्वाचा खरं तर महत्वाची सूचना आयोजन कमिटीच्या वतीनं उद्या ही स्पर्धा ठीक 7 वाजता प्रॉपर चालू होणार आहे. त्यामुळं पहिली मॅच जी असेल ती जासे आणि धुतुम ही असणार आहे. तर जासई टीमला सुद्धा विनंती आहे आणि धुतुम टीमला सुद्धा विनंती आहे. उद्या ठीक तुम्ही 6:30 वाजता या. आपण मॅच 7 वाजता चालू करू. ऐका दुसऱ्या सत्रामध्ये आपण सागर पाटील पारगाव यांचा आवाज. धन्यवाद विपुल पाटील. 80 धावा. या धाव्या कशा बनल्या जातील, फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतील, गोलंदाज कशा प्रकारे त्यांना फाईट करतील पाहूया मैदानाच्या आतमध्ये. सुंदर अशी स्पर्धा. एकविरा लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण सामन्याचं पूर्ण कव्हरेज पाहतोय. चौथी रात्र. सुंदर देवीदमान आयोजन. राजेश पाटीलने जबरदस्त खेळ केलाय. पूर्ण खेळ मात्र इथे दाखवलाय जासईच्या मैदानावर आणि त्याला सपोर्ट केला, साथ दिली नरेश गायकवाडने. भूषण दादा, मिथुन दादा, जयदीप दादा सर्वांनी घेतलेली मेहनत, सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत, मेघनाथ मात्र प्रतिष्ठान आणि विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित ही नाईट रजनी आपण पाहतोय. 2025 शानदार पर्व. 3 प्रोफेशनल पंच, 4 कॅमेरामॅन लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक हाताळण्यासाठी सचिन पाटील गोलंदाज. सलामीचे फलंदाज सूर्यकांत मोकाल पंचांकडून गाठ घेतोय आणि नाश्ता गेडला आपण फलंदाज पाहतोय
तो मात्र पहिली मॅन ऑफ द मॅच घेणारा एक रांजणपाडा संघाचा मास्टरमाइंड खेळाडू सचिन पाटीलचा पहिला चेंडू पडतोय सूर्यकांत मोकलसाठी. अप्रतिम चेंडू, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. पॉवर षटक हाताळत असताना सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. 5 षटकांचा सामना आहे. शेखर पाटील आणि सूर्यकांत मोकल सलामीचे फलंदाज, सलामीचा गोलंदाज सचिन पाटील. पहिला चेंडू पहिल्या षटकातील डॉट गेलाय. पुढचा चेंडू झेल उडाला सोन्या झेलच्या अलीपर्यंत. काय बॅकअप बघा, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अप्रतिम. वय वर्ष 56 अबव नरेश गायकवाड. सचिनचा पुढचा चेंडू सूर्यकांतसाठी पडतोय. पुन्हा एकदा चेंडू मिडकट क्षेत्राकडे आणि आता मात्र संदीप तारकर कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. पहिला हादरा बॅट टू द पॅव्हलियन. सूर्यकांत मोकलची गली संपुष्टात. आल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान, त्याच्यानंतर समालोचन कक्ष आणि इथपर्यंत सर्वांना उत्कृष्ट असं भोजन, त्याच्यानंतर काय हवं ते मिळतंय. फक्त तुम्ही इशारा करा. असं दैविध्यमान आयोजन नाईट मॅचेस मध्ये आणि 6 षटकांचा सामना कुठे बघायला मिळत नाही. एवढं दमदार आयोजन. जसं उलवा नोड मध्ये आपण पाहिला एक दिवसीय स्पर्धा किरण पाडीचं आयोजन आणि त्याच्यानंतर आता जासई मध्ये पाहतोय सुंदर असं दैविध्यमान आयोजन. 3 स्पोर्ट्स सायकल पाहतोय. वर्ल्ड कप ट्रॉफी पाहतोय आपण. या स्पर्धेमध्ये अफलातून आयोजन आहे आणि 3 प्रोफेशनल पंच. पुढचा चेंडू नाव देखा ना ताव देखा, सीधा बल्ला घुमाया. चेंडू मात्र सुरेख येतोय. धावसंख्या झाली ती मात्र आतापर्यंत 1 सुद्धा धाव नाही, 1 गडी बाद. काही गोलंदाजी होतोय सचिन पाटीलची. बघा दमदार गोलंदाजी. हे 40+ प्रॅक्टिसचं रहस्य आहे. सकाळी 6:30 वाजता उठून करणार स्पोर्ट्स असू द्या किंवा मानगरचं मैदान असू द्या, हार्डवर्क करणं अतिशय गरजेचं आहे. नरेश गायकवाड बरोबर करणारा स्पोर्ट्सला 6:30 वाजता रेडी पोझिशन मध्ये असतात. पुढचा चेंडू काय गोलंदाजी होतोय. प्रभावित केलं सचिन पाटीलने. गोलंदाजी आवडली असेल तर टाल्यांचा प्रचंड करकराट पाहायला मिळतोय. दमदार गोलंदाजी, दमदार षटक, मेडन षटक हाताळलंय. आणि 40+ या वयामध्ये सुद्धा मेडन षटक टाकण्याची माझ्यात घमक आहे, माझ्यात ताकद आहे. भाऊ माझा करदार आहे सुहास पाटील, कार्याध्यक्ष उरण 40+ मास्टर. नवीन गोलंदाज नरेश गायकवाडच्या हातामध्ये चेंडू. याच मैदानावर पॅरागॉन चप्पल मध्ये खेळणारा खेळाडू आज मात्र शूज आणि ब्रँडेड शूज घालून खेळतोय. साथी मेरा पॅरागॉन. एक काल होता, एक वेल होता, आता मात्र सर्व काही बदललंय. स्लो डिलिव्हरी आणि हा चेंडू बघा, गती परिवर्तन. आणि आला हा चौकार. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 4 येतात, 1 गडी बाद. धावा मात्र करावे लागतील, धावा बनवावे लागतील. भलं मोठं टार्गेट आहे. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेकडे जाताना क्षेत्ररक्षण मात्र सुंदर पाहायला मिळतोय पारगाव संघाचं. पण त्याचा फायदा मिळतोय तो मात्र रांजणपाडा 40+ मास्टर संघाला. दमदार सुरुवात करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, घाम घालावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण अस्तित्वाची लढाई, शेतीचे प्रयत्न, जो जिंकेल तो मात्र उद्या येईल ट्रॉफीला स्पर्श करण्यासाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू बघा कुठे गेलाय आणि पाहता
फलंदाज होते झेलबाद. इथे बघा देवीद्यमान आयोजन, अप्रतिम आयोजन, आपलातून आयोजन. आयोजक मात्र अजूनपर्यंत थकलेलं नाही, दमलेलं नाही. चौथ्या रात्रीमध्ये का देवीद्यमान आयोजन. लेमन टी, सुस्ती घालवण्यासाठी मात्र बघा संकष्टी चतुर्थीचा उपास चालू झालाय. 6 धावांवर 2 गडी बाद झालेत. भला मोठा पाऊस, भला मोठा डोंगर रचलाय तो मात्र पाया मजबूत. ते मात्र फलंदाज वारंवार चेंडू मारण्याचा प्रयत्न करतो, पण नरेश गायकवाड चतुर गोलंदाज, चपल गोलंदाज, कसलेला मुरलेला गाजलेला गोलंदाज आहे. 2 गडी बाद झालेत. दुसरे षटक प्रगतीपटावर. 80 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा फाईल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येतोय. दमदार प्रहार करायला पाहायला मिळतोय आणि 2 षटकं कंप्लीट झालीत. धावा धाबलकावर 6 धावा. 8 झाल्या, 8 ना, 8 धावा, सॉरी क्षमा असावी. 8 धावा धाबलकावर. 8 धावा धाबलकावर लागला दादा. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं आयोजन, अप्रतिम कामगिरी. बाबू माझ्याकडे बघतोय, आवाज आला कुठून. पंच आपण बघतोय शैलेश चव्हाण, जीवन गावण आणि आमचे पुण्याचे पंच सध्या चाय पितात, आस्वाद घेतात. आमचे मिथुन शेठ म्हात्रे, भूषण शेठ म्हात्रे यांनी हा कॉल दिला त्याबद्दल आपलं मनापासून मी धन्यवाद करतो. आणि विपुल शेठ पाटील आणि स्पेशल मात्र बोलवला होता. पॉईंट शेताकडे चेंडू भिरकावून दिला बघा. आणि संघ फलंदाज बाद. चला सर्वांना खेळण्यासाठी संधी मिळत आहे ती मात्र रांजणपाडा संघामधून बघा. एक गेला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा, 11 जणांना खेळ. सुंदर स्पर्धा आहे, सुंदर आयोजन आहे, देवीद्यमान आयोजन. सध्या डीजे मास्टर आराम करतात. लाईव्ह ला मात्र नो परमिशन, ऑन ड्युटी 24 तास. डोल्यात तेल घालून पंचांची कामगिरी करणारे 3 पंच बघा. चौथे पंच बघा. पुढचा चेंडू या षटकातील गोलंदाज सोन्या गायकवाड. व्हेरिएशन, गती परिवर्तन, 2 फायटेड वापरले. आता स्पिन गोलंदाज बघा. आदित्य सर आहेत पंच. आणि हा चेंडू बघा टप्प्यावर थांबले. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या वयामध्ये फेकी बघा, अचूक डायरेक्ट स्टंप हिट. गोटी नेम पण भारी आहे, कारण त्या भरपूर लहानपणी सरांचा मार खालाय पण जाम काचे केलेत. पुढे सचाव चेंडू खेळून काढलाय बघा, सेफ शॉट. आणि सुहास पाटीलची कसरत मात्र पाहायला मिळतोय. बकासूरचा जबरदस्त फॅन आहे. आज मात्र कोण कोणाचा फॅन होणार पाहायला मिळेल. धावसंख्या धमकार लागतो ते मात्र 10 धावा, 3 गडी बाद. सोन्या गायकवाड. सिंगल डबल से कुछ बनने वाला नहीं मेरे दोस्त. अगर उस डूबती हुई नैया को पार करना है तो छक्के और चौके की बरसात करनी पड़ेगी. पुढचा चेंडू या षटकातील. पुढे सचावून पुन्हा एकदा बघा. यष्टी रक्षक यष्ट्यांना चुकटून उभा आहे सचिन पाटील. 11 रन्स, लॉस्ट ऑफ 3 विकेट्स. 40+ मास्टर रांजणपाडा अगेन्स्ट पारगाव टीम. असतात सर्व खेळाडू रांजणपाडाचा, कारण त्यांना माहित आहे कोणी हारो कोणी जिंको, विजय क्रिकेटचा होणार आहे. आणि उद्या मात्र अलविदा, काल्याचा कीर्तन, काल्याचा प्रसाद सर्वांना संध्याकाळी मिळणार आहे. पाहूया 5 षटकांचा सामना, 80चा टार्गेट आहे. काय तर पाऊस पडला 44 धावांचा राजेश पाटीलने. मच्छिंद्र मोकल गोलंदाज बघा. इथे मात्र काय आगल्या वेगळ्या स्टाईलने झेल गेल्याचा प्रयत्न. सीएचचे मॅनेजिंग डायरेक्टर निनाद तारेकर काय करणार सांगू शकत नाही. पण रांजणपाडा संघामध्ये सर्व खेळाडू खुश झाले असतील, कारण आम्हाला कधी केलेला मिळेल ना, सर्वांना केलेला मिळत आहे. आपलातून कामगिरी बघा. दादा चहाचा आस्वाद घेतला, लेमन टी पिली, पण आज जाम असतात. प्रयत्न करावे लागतील, कामगिरी करावी लागेल, कारण कंबर कसावी लागेल. प्रश्न असणार आहे तो मात्र ट्रॉफीचा. बघूया अजून 2 सामने आहेत. जासी संघ आहे आणि उलवा पण आहे.
आता पसीना पसीना बहाना पडेगा, पुन्हा एकदा रेस लागेल. म्हणजे 3 बैल एका पाठीमध्ये धावलीत, आता परत ती बैल धावू शकत नाही. बघूया गोलंदाज मच्छिंद्र मोकल यांचा पुढचा चेंडू. 14 झालेत, सॉरी 11 झालेत. चार खेळाडू बाद झालेत. शैलेश चव्हाण सरांना अतिशय थंडी लागतंय. गारगार थंडीचा महिना. पुढच्या महिन्यात होली पेटेल तेव्हा थंडी कमी होईल. बरं ना भाऊ. हा चेंडू पुन्हा एकदा कटवून दिला. बघूया काय होतं चेंडूच्या मागे. सुंदर कामगिरी. घाबरू नका दाद्या, माझी शैली तशीच आहे. 80 धावा, मात्र छाती 84 झाली. धावांचा पाऊस प्रचंड पाडला. राजेश पाटीलची फलंदाजी लागली म्हणून धावा एवढ्या झाल्यात. मच्छिंद्र मोकल वाह. गौरपॉईंट शेताकडे निनाद तारेकरकडे चेंडू होतोय. सुंदर कामगिरी पाहायला मिळतोय, पण एकट्याने केलेली कामगिरी नाही दादा. हे 11 जणांचं संघटन आहे. 11 जणांची एकी, एक हात आणि एक साथ जर सर्वांचे असेल तर तुम्ही भल्या भल्या आयोजनामध्ये पण चांगले टुर्नामेंट आणि चांगले खेळाडू बनवू शकता. बरोबर आहे. और प्रवीण गायकर वाकडी के आगमन. आइए डीजे बजाएंगे. पुढचा चेंडू बघा. इथे मात्र 80 धावांचं प्रवीण टार्गेट आहे. काय गोलंदाजी होतोय. पहिलं मेडल षटक फेकणं आहे सचिन पाटीलनं. आता बाबूला समजलं कोण बोलतंय. पहिलं मेडल षटक टाकलंय. जबरदस्त कामगिरी. 13 धावा, 4 गडी बाद. बघा काय गोलंदाजी होते. पारगाव संघाने पायामध्ये बेड्या टाकल्यात. त्या मात्र रांजणपाडा संघाच्या आणखीन 2 सामने खेळवायचे आहेत. सुंदर असं आयोजन आहे. सुंदर अशी स्पर्धा. 4था दिवस, 4थी रात्र. पुढचा चेंडू या षटकातील मच्छिंद्र मोकल येता परतो. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतं. आणि पंच आपण बघा, बागीलवाडावरनं एक पंच बोलवले. जीवन गावण, एक उरणकरंजावरनं शैलेश चव्हाण आणि फुंड्यावरनं सुरेश दादा. आणि चौथे पंच आमचे सर बघा. म्हणजे काय टेन्शनच नाही बघा. सर्वांना खेळायला संधी आहे. रांजणपाडाचं त्यांना माहित आहे. श्रीकांत मोकलला माहित आहे सागर पाटील मजा करतो. काय टेन्शन नाही. 40+ स्पर्धा. 1 धाव आरोग्यासाठी. स्कोर झाला 13. 5 फलंदाज बाद. 80 धावांचं टार्गेट. सेन्सिबल क्रिकेट, सनसनाटी क्रिकेट. बघा एका बाजूला ऑन द वे एक्सप्रेस हायवे आणि त्याच्या बाजूला बसलेले आहे स्वर्गीय लोकनेते दीपा पाटील, दिग्वंत दीपा पाटील साहेब क्रीडांगण. रत्नादीप पाटील गोलंदाज. आणि पारगाव संघामध्ये पण सर्वांना चान्स मिळतो गोलंदाजी करायला. पुन्हा एकदा प्रवीण रेस होईल. आता मगाशी सोन्या मथुर आणि बकासूर धावले. आता जोडी चेंज होईल. बघूया पुढचा चेंडू. रत्नादीप पाटील द्यायला चेंडू. आनंद कार्पेट खेळून काढलाय. लॉंगअपला चेंडू. राजेश पाटील चेंडूची पकड करतात. बघा इथे बघा जोड्या आल्या. झेंडापंच सावत आणि किरण पाटील बघा काय धावतात. संदीप तारेकरने त्याला घातला होता पण काय शेवटच्या क्षणाला जोडी जरा कमी पडला. प्रयत्न कमी पडले. संघाची धावसंख्या अपकार लागतो ती मात्र आतापर्यंत स्कोर कार्डवर स्कोर पाहतो आपण. 14 धावा, 5 गडी बाद. आणि पुढचा षटक हाताळतोय. चेंडू हाताळतो तो मात्र रत्नदीप पाटील. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. तर चला रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. आपली नावं आमच्यापर्यंत जमा करा. कोण धावणार आहे. वाह 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 काय गोलंदाजी होतोय. आपलातून कामगिरी बघा. सोन्या गायकवाड एक ब्लू ग्लोव्ज आणि एक व्हाईट ग्लोव्ज. रत्नदीप पाटील स्पिन करतो चेंडू. 15 धावसंख इथे बघा. धावांना अंकुश लावलाय. त्याला राजेश पाटील या आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. महेश पाटीलकडनं 1000 आणि दादा भूषण दादांकडनं जे पारितोषिक लावले होते ते आपण घेण्यासाठी यायचं. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने जबरदस्त कामगिरी केली.
राजेश पाटील. हस्तांदोलन होतोय. हे क्रिकेटचं रहस्य आहे, क्रिकेटचं गणित आहे. तर स्पर्धा मात्र रंगतदार पाहायला मिळाली. तर ऐकूया आमचे मित्र आणि एक जबरदस्त दमदार समालोचक, नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारे पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उत्कृष्ट समालोचक आपण पाहतोय. सन्मान्य आदरणीय वाकडी गावचे नामदेव शेठ जमदार यांच्या गावातील एक दमदार व्यक्तिमत्व असणारे समालोचक मित्र प्रवीणजी गायकर वाकडी यांचा आवाज. अफलातून इनिंग साकारली. तर राजेश पाटील यांना विनंती करतो की आपण यावं आणि ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण स्वीकारावी. तर राजेश पाटील ठरले सामन्याचा सामनावीर. अप्रतिम फलंदाजी आणि जवळजवळ 44 थोडक्यातून त्यांचा अर्धशतक हुकला आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जासी ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भूषण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज देखील या ठिकाणी आलंय. 600 रुपयाचा कॅश प्राइज. अभिनंदन राजेदादा, आपण ठरले त्या सामन्याचा सामनावीर. उत्कृष्ट खेळी आपण साकारली. अभिनंदन टीम पारगाव आणि हार्डलक टीम रंजनपाडा संघ ज्यांनी चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये. तर उद्याचा पहिला सामना असेल बघा जासई विरुद्ध